मुंबईपेक्षा दिल्लीमध्ये पाऊस अधिक पडतो। हा हास्यास्पद शोध लावलाय 10वीच्या नवीन अभ्यासक्रमाच्या पुस्तकानं। होय, 10वीच्या नव्या अभ्यासक्रमाच्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये चुकांची मोठी मालिकाच असल्याचं आता पुढे आलंय। अनेक आलेखांमध्ये नकाशांमध्ये चुकीच्या पद्धतीनं हास्यास्पद मांडणी आपल्याला पाहायला मिळते। पावसाची सरासरी मुख्य शहरातला फरक दर्शवणारा आलेख काढण्यात चूक पाहायला मिळते। मुंबईपेक्षा दिल्लीची सरासरी जास्त आहे, तर ब्राझीलमध्ये नकाशात पर्जन्यमान दर्शवणाऱ्या रंगछटात चुकल्यात। प्रमुख वनप्रकार दर्शवणारा भारताचा नकाशा पूर्णपणे चुकलेला आहे। वनांचा, विशेष करून सदाहरित वनांचा वितरण सुद्धा चुकीचं आहे। एकंदरीतच 10वीच्या या पुस्तकामध्ये 10वीच्या नवीन अभ्यासक्रमाच्या पुस्तकांमध्ये चुकांची मालिकाच दिसून येते। वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक ठिकाणी चुका दिसून येतात। वनप्रकार दाखवणारा देशाचा नकाशा देखील पूर्णपणे चुकलेला आहे। इयत्ता 10वीचा नवीन अभ्यासक्रमाच्या पुस्तकामुळे एक नाही तर असंख्य चुका पाहायला मिळतात। शिक्षण तज्ञ विद्याधर अमृते आपल्या बरोबर आहेत। नमस्कार। 10वीच्या नवीन अभ्यासक्रमामध्ये ह्या ज्या काही चुका झालेल्या आहेत त्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे? हा चुका करण्याचा सिलसिला विशेषतः नकाशाच्या बाबतीत गेली 15 वर्ष चालू आहे आणि तो चालूच राहील जोपर्यंत त्याच्यात काही मूलभूत बदल होत नाही। आता मूलभूत बदल म्हणजे काय? नकाशा शास्त्र हे शास्त्र आहे, तांत्रिक विषय। तो त्या तिकडच्या नकाशा करणाऱ्या लोकांनी समजून घेतला पाहिजे। त्यासाठी एक वर्कशॉप आवश्यक आहे, कार्यशाळा आवश्यक आहे की नकाशा कसा करावा, पाठ्यपुस्तकासाठी कसा करावा, त्याच्या चुका कशा काढाव्यात, त्या दुरुस्त कशा कराव्यात, हे सगळं तंत्रज्ञान मी त्यांना देऊ केलं होतं, परंतु त्यांना त्याचं महत्त्व वाटत नाही। मग दरवर्षी ती चुका करत राहतात। अगदी बोर्डाच्या आणि गव्हर्नमेंटच्या लेवलच्या अधिकाऱ्यांपर्यंत मी पोहोचलो होतो। त्यांना सांगितलं की बाबा आपण वर्कशॉप घेऊया आणि नकाशे कसे करतात, कारण दरवर्षी चुका होतात। एक तर सगळ्यात कळस म्हणजे अरुणाचल प्रदेश चीनला दिला तेव्हापासून जे चुका झाल्या। विद्याधर अमृते सर आपल्या बरोबर आहेत आणि एकंदरीतच 10वीच्या नवीन अभ्यासक्रमाच्या पुस्तकात ज्या काही चुका आहेत त्याविषयी आपल्याला ते आणखी सांगतात। एकंदरीतच या चुकांच्या बाबत अनेकदा निदर्शनास आणून दिलेलं होतं, मात्र तरी सुद्धा राज्य शासनाचे अधिकारी किंवा एकंदरीतच हे जे खातं आहे त्याचा कारभार किती गहाळ आहे अशा प्रकारचं एकंदरीतच विश्लेषण त्यांच्याकडून आपल्याला ऐकायला मिळालं। तर नवीन अभ्यासक्रमाचं 10वीच्या नवीन अभ्यासक्रमाचं हे पुस्तक आहे। अनेक ठिकाणी चुका आहेत। आपण बघतोय पान क्रमांक 28 वर पावसाची सरासरी मुंबईपेक्षा दिल्लीमध्ये जास्त असल्याचं दाखवलंय। पान क्रमांक 33 वर प्रमुख वनप्रकार दर्शवणारा भारताचा नकाशा चुकलेला आहे। लोकसंख्या वितरण नकाशामध्ये मोठी चूक झालेली आहे। अशा प्रकारे हा सिलसिला असा अनेक वर्षांपासून सुरू आहे। जवळजवळ गेले 10 ते 15 वर्षांपासून अशाच प्रकारच्या चुका आहेत आणि त्या अशाच करत राहतात। विद्याधर अमृते सर आपल्या बरोबर होते, ज्येष्ठ अभ्यासक। आपल्या बरोबर ते बोललेत। धन्यवाद अमृते सर दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।